अवडे रूप गोजिरे सगुण अवडे रूप गोजिरे सगुण अवडे रूप गोजिरे सगुण अवडे
लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागले से गोडी हे जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी डळी बाळी पुरवावी आळी माय बाबे आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा पांडुरंगा करू दुसरे चरण संतांजिया त्यांचे कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा दुसरी काहीच नेणे बोलतो वचनीयती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या स्पृहावी विठाला माझ्या बोबलिया बोला चित्त द्यावा विठ्ठला माझ्या बोबलिया बोला चित्त द्यावा विठ्ठला विठाला विठाला प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ श्री तुकोबार यांचा सगुण कृपाचं महत्व सांगणारा असा अभंग आहे। या अभंगातून संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय सगुण स्वरूपाचं महत्व सांगतात। त्यांच्या जीवाला सगुण रूप आवडले, सगुण रूप जीवाला आवडल्यानंतर त्याची परिणिती काय होते हे या अभंगामध्ये त्यांनी नमूद केले। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे। आज आपण श्री क्षेत्र मांगरोळ ते श्री क्षेत्र लोणंद ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत मजल दर मजल करत आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत। आजचा आपला 10वा दिवस आहे। 8 दिवस 9 दिवस आपले प्रवासामध्ये गेले आणि खूपच चांगले गेले। प्रवासामध्ये थोडीफार पावसाची उन्हाची दगदग राहतेच आणि दिंडीमध्ये आम्हाला ते शिकायला मिळतं। दिंडी ही एक ट्रेनिंग सेंटर आहे। 10 दिवस शिकल्यानंतर आम्ही 365 दिवस घरी कसं वागावं हे आम्हाला शिकायला मिळतं। ऍडजस्टमेंट पण कसा असतो तो आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। विठ्ठला दिंडीला येणं हे सौभाग्य मानलं पाहिजे। दिंड्या पायीवाऱ्या करणं हे नशिबात असावं लागतं, कारण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली। पंढरी क्षेत्रामध्ये पायी दिंडीला येणं हे आमच्यासारख्या नशिबात नव्हतं, परंतु आमचे श्रीगुरु आम्हाला या ठिकाणी घेऊन आले। तुकोबाराय म्हणतात या दिंडीचा आनंद मी तुम्हाला काय सांगू। आनंद तेथेचा मुक्तय शिवा
बोलता येत नाही, गाता येत नाही, पण साधू संतांची कृपा, भगवंताची कृपा, मुकेयाशी वाचा, ज्याला काही बोलता नाही येत ते सुद्धा बोलतात, ज्याला ऐकता येत नाही त्याला ऐकायला येतं. अभंगाचे स्वर, अभंगाचा ध्वनी, अभंगाचे शब्द ज्याला कानाने ऐकता येत नसतील, तुकोबाराय म्हणतात त्याला सुद्धा दिंडीमध्ये ऐकता येतं. आणि विशेष म्हणजे जे कोणी वयोवृद्ध असतील, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, जे 60 वर्षाचे, 65 वर्षाचे, 70, 80 वर्षापर्यंत आपण बाबा मंडळी दिंडीमध्ये पाहिली. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, ही शक्ती कुठून येते त्यांना? तर त्यांच्या परमपिता पांडुरंगाची शक्ती आहे. आम्ही स्वतःच्या शक्तीवर, स्वतःच्या बळावर दिंडी करू शकत नाही. आमचे श्रीगुरु आम्हाला या पायी दिंडीमध्ये घेऊन आले, हे आमचं परम भाग्य आहे. आम्ही आमचं भाग्य म्हटलं पाहिजे की आम्ही कोणाच्या बरोबर आहोत, कोण आमच्या पाठीशी आहे. दिंडी वारी करताना आम्ही कोणाच्या बरोबर आहोत, आमच्या पाठीशी कोण आहे, याला फार महत्व आहे. विठ्ठला विठ्ठला सोबत किती होते याला महत्व नाही, आपल्या पाठीमागे आपल्या सोबत कोण आहे याला फार महत्व आहे. म्हणून आमच्या श्रीगुरूंच्या आशीर्वादाने आपण सर्व मंडळी या पंढरपुरा क्षेत्रामध्ये आलोय. नशिबात म्हणावं लागेल, भाग्य म्हणावं लागेल. कारण प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाकडे पैसा असतो, पण वेळ कोणाकडे नसते. दिंडीला जाण्याची आवड कोणामध्ये असेलच असं नाही. असे दिंडी काढणारे जे कोणी साधू संत महानुभाव आहेत, भगवंत म्हणतात मी त्यांना काय देऊ, मला माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काही नाहीये. म्हणून गा नमस्कारू, तयांचे माथा आम्ही मुकुट करू, तयांचे टाच धरू हृदय आम्ही, तयांचे गुणांचे लेणी लेऊ आमचे काणी, तयांची गुण श्रवणी आम्ही लेऊ. तो पहावा हे मज डोळे, मज अचूक शिशी डोले, हाती चेनी लीला कमले पुजो तया दे, दोवरी दोळी भुजा आलो घेऊनी, अलिंगवया लागून तयाच्या अंग. माऊली ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखामध्ये शब्द घालतात. भगवान म्हणतात असे जे साधू संत महानुभाव जे माझा नामघोष करीत, जे दिंड्या काढतात आणि सामान्य जणांना नामघोषाला लावतात, त्यांना माझ्याकडे द्यायला काही नाही. म्हणून गा नमस्कारू, तयांचे माता आम्ही मुकुट करू, बस त्यांच्या चरणावर माता ठेवीन असे भगवंत म्हणतात. भगवंताला किती आनंद होत असेल की जे महानुभाव, जे साधू संत आपल्या मुखोद्गत वाणीने समाजाला सर्व पटवून देऊन दिंडीसारख्या पवित्र मार्गाला लावतात. विठ्ठला कारण पायी दिंडी हा सामान्य मार्ग नाहीये, मनुष्याच्या उद्धाराला कारण ठरणारा हा मार्ग आहे. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये मनुष्याच्या उद्धाराचे अनेक मार्ग सांगितले. कोणी एकाने आपल्या ज्ञानाने उद्धार करून घेतला, कोणी एकाने आपल्या योगाने उद्धार करून घेतला, कोणी कोणी तपश्चर्याने उद्धार करून घेतला. परंतु आमची पायी दिंडी सगुण स्वरूप भक्ती आहे. ज्ञानावर जावं तर ज्ञान प्राप्त करणं सोपं नाहीये. तो मनुष्य, तो साधक समाधी षटक संपन्न असला पाहिजे. जर कोणी म्हणेल मी योगाच्या बळाने जाईन, योग सिद्धी लावेन, पण ते कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे हे योगामध्ये सांगितलेलं नाहीये. विठ्ठला भगवान म्हणतात या कलियुगामध्ये कोणी योगाच्या साधनेने माझ्याकडे यायला पाहिजे, त्याचे प्रयत्न सफल होतील, पण तो माझ्यापर्यंत येईलच असं नाही. भगवान म्हणतात क्लेशोदिक तरस्ते श्याम अव्यक्तम सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतीर दुःखम देहे भद्र वापिते. त्याची प्रयत्न करण्याची जी प्रणाली आहे ती बरोबर असेल, तो बरोबर योग मार्गाने चालत असेल, पण हे उपासनेच्या देहधारणेमध्ये त्याला खूप कष्ट सहन करावे लागतील. आणि मग योगाची वाटा जे निघाली का सुभटा, तर या दुःखाचीच वाटा भागा आला. एवढे प्रयत्न करून शेवटी त्याला काय प्राप्त झालं, तर दुःख प्राप्त झालं. म्हणून या युगामध्ये आपल्या उद्धारासाठी योग साधना जमेलच असं नाही. तपश्चर्या जावं तर ते सुद्धा या कलियुगामध्ये शक्य नाही. तीर्थाटन करावं म्हटलं तर नाहीये. तिथला मोसम, तिथलं हवामान, खिशामध्ये पैसा पाहिजे,
तर होऊ शकतं. परत तुकोबारायांना भक्ती मार्ग, सगुण भक्ती मार्ग म्हणजे दिंडी. तुकोबारायांनी दिंडी काढली, आमच्या माऊलीने दिंडी काढली. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या जीवेची आवडी पंढरपुरांनी येईन गुडी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून ही जी पायी दिंडी आहे याला एक विशेष महत्व आहे. या दिंडीने सुद्धा मनुष्याचा उद्धार होऊ शकतो. एका दिंडीने सुद्धा उद्धार होऊ शकतो. तुकोबाराय म्हणतात, मी एकदा पंढरपुराला आलो आणि मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. कोणी म्हणे 10 दिवसाच्या दिंडीमध्ये आपला उद्धार होईल का? कसं होऊ शकतो? मनामध्ये शंका येऊ शकते. होऊ शकतो. जर राजा परीक्षितचा उद्धार 3.5 दिवसामध्ये होऊ शकतो, कटवांग राजाचा उद्धार जर 1 तासामध्ये होऊ शकतो, तर आमच्या पांडुरंगाच्या दिंडीमध्ये जर आम्ही 10 दिवस का होईना जर चाललो तर आमचा सुद्धा उद्धार होणारच. दिंडीमध्ये चालण्यामध्ये आमचा उद्देश, जो साधू संतांनी उद्देश ठेवला तो उद्देश असला पाहिजे. त्यांचं जर आम्ही ऐकत असू तर मात्र ते ठरलेलं आहे. साधू संत ज्याप्रमाणे वागतील त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करू नये. परंतु साधू संत श्री गुरु जसं सांगतील त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. कारण दिंडीची एक काही रूपरेषा असते, मर्यादा असते, त्याने उल्लंघन नाही केली पाहिजे. कारण दिंडी हा एक प्रमुख भाग आहे. सामान्य मनुष्याच्या उद्धाराचा हा एक प्रमुख भाग ठरलेला आहे. आमच्या मंगलवेढा गावातून अशीच आमच्या भगवंताची दिंडी निघाली होती, पायी दिंडी. गावात दिंडी आल्यानंतर त्या ठिकाणी कानोपत्रा एक साधू, एक मुलगी होती, खूप सुंदर दिसायला होती. तिच्या सुद्धा मनामध्ये आलं. ते सफेद वस्त्र धारण करून बाबा लोक निघालेत, साधू संत निघालेत. ते सहज विचारलं, बाबा तुम्ही कुठे चाललात? म्हणे पंढरपुराला चाललो, आषाढी वारी आहे. मग तिकडे जाऊन तुम्ही काय करणार? म्हणे आमच्या देवाचं आम्ही दर्शन घेणार. तर तुमचा देव कसा आहे? तर त्यांनी सांगितलं की बस त्या देवाला आम्ही पाहिलं तर तहान हरपून जाते, सर्व आमची जी मनाची इच्छा आहे ती पूर्ण होऊन जाते. असा आमचा देव आहे. नाही नाही राजेश सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपली या. त्या कानोपत्राला ऐकलं, एवढं सुंदर आहे तुमचा परमात्मा. त्या वारकरी बाबांनी सांगितलं, हो एवढा सुंदर आहे आमचा परमात्मा. मग मी तुमच्या सोबत येते. आणि कानोपत्रा पंढरपुराला आल्या. त्यावेळेचा काळ बिदरांचा काळ होता. आणि त्या बादशहाना त्याच्या नोकरांनी सांगितलं, एक सुंदर युवती दिंडीमध्ये आली, तुम्हाला राणी म्हणून ती शोभू शकते. त्या राजाने हुकूम काढला, फरमान काढला की त्या मुलीला इकडे राजवाड्यामध्ये घेऊन या. आणि मग त्यांचे सेवक सैनिक गेले. त्यावेळेला कानोपत्रा माता दर्शनाला लागल्या होत्या, रांगेला लागल्या होत्या. त्यांना कानकोण लागली की आता आपलं पण काही खरं नाही, आपल्याला आता त्या राजाच्या हवाली करतील. म्हणून त्या जेव्हा भगवंतासमोर आल्या त्यांनी सांगितलं, हे भगवंता मी केवळ तुझ्यासाठी आली आहे, जे काही व्हायचं ते माझं आता इथे होऊ दे. त्या जर बिदराच्या त्या बादशाच्या हवाले पडले तर माझं काय होईल माहिती नाही. असं म्हटल्याबरोबर भगवंताला दया आली आणि भगवंताने त्यांना
आपल्या अंतःकरणामध्ये सामावून दिली, सायुजीचा मुक्ती त्या ठिकाणी दिली. सांगायचं तात्पर्य काय, दिंडीचा प्रमुख भाग काय, तर 10 दिवसीय दिंडीमध्ये सुद्धा मनुष्याचा उद्धार होऊ शकतो. विठ्ठला आजच्या अभंगातला प्रमुख विषय, आमच्या तुकोबारायांना भगवंताचं सगुण स्वरूप आवडले. आम्ही वारी करतो, आम्ही पूजा करतो, आम्ही भक्ती करतो, पण ही वारी करण्यासाठी, पूजा करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी कोणता तरी देव समोर पाहिजे ना. एखादे आमचे पांडुरंगराय असतील, त्याच्या नावाने आम्ही भक्ती करू शकतो, दिंडी काढू शकतो, परंतु आम्हाला देवाचा जर थांगपत्ताच नसेल, तो देव जर निर्गुण असेल, तर त्याची उपासना आम्ही करू शकत नाही. पण आमचे पांडुरंगराय हे सगुण रूप आहेत. तुकोबारायांना ते रूप आवडले. कोणीही भक्ती करो, कशी भक्ती करो, परंतु त्या भक्तीमध्ये जर आराध्य आपण जर कोणाला मानले तर ते सगुण साकार असलं पाहिजे. आमचे पांडुरंगराय हे सगुण साकार आहेत. तुकोबाराय फार मोठे होते, फार मोठे होते. भगवंतानी त्यांना सर्व प्रकारे दर्शन दिलं होतं. तुकोबारायांकडे पाहिलं तर ते सामान्य दिसायचे, परंतु दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष. तर सामान्य लोकांनी त्यांना पाहिलं तर चेहऱ्यावर एकदम लाली, सफरचंदासारखा त्यांचा चेहरा. शास्त्रामध्ये सांगितलंय, ज्याचा चेहरा सफरचंदासारखा असतो ते साधू पुरुष असतात. त्यांना पाहिल्या असं वाटतं की बाबा साधू पुरुष आहेत. दर्शनाच्या प्रशस्ती पुण्य पुरुष, ते पुण्य पुरुष आहेत असं वाटतं. गावातल्या मंडळीला माहिती होतं की भगवंतांनी यांना सर्व प्रकारे दर्शन दिलेले, आणि ती मंडळी आज तुकोबारायांकडे आली. तुकोबारायांना विचारतात, तुकोबाराया आम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहात, तुम्ही सामान्य नाहीत. भगवंताने तुम्हाला सर्व प्रकारे त्याची सर्व रूपे दाखवली, आम्हाला माहिती. परंतु अशा तुमच्या भक्तीमध्ये तुमचे जीवन तुम्ही व्यतीत केलं, पण सगुण आणि निर्गुण यामध्ये तुम्हाला जास्त कोणत्या प्रकारचं भगवंताचं रूप आवडलं हे आम्हाला कृपया सांगा ना. तेव्हा त्या आलेल्या साधकांना तुकोबाराय उत्तर देतात त्या अभंगाच्या प्रथम चरणात. आवडे रूप तुकोबाराय म्हणतात, मला सगुण परमात्मा जास्त आवडतो, कारण सगुण परमात्म्याची आम्ही चर्चा करू शकतो. निर्गुण परमात्मा असा आहे की त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाहीये. अनंग तो पेंदा नाही कवड्या नुसता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याबद्दल, त्या देवाबद्दल बोलतात की त्याचं आम्ही काही वर्णन करू शकत नाही. पण ह्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात त्या सगुण स्वरूपाबद्दल, ते सगुण स्वरूप मला आवडतं. का तर त्या सगुण स्वरूपाबद्दल आम्ही जाणू शकतो, त्याच्याशी हितगुज करू शकतो. एक आमची गवळण माता आमच्या भगवान श्रीकृष्णाबद्दल बोलते, तुझी संगती नाही कामाची. कैसे
संगती नाही कामाची, मी सुंदरा कवळ्या मनाची, मग मध्ये दृष्टी होईल साची, मग तुझे घेईल चर्या. कारण सगळं स्वरूपाचं महत्व असं आहे. आपण देवाशी अद्वैतामध्ये बोलू शकतो, द्वैतामध्ये बोलू शकतो, अद्वैतामध्ये बोलू शकत नाही. कारण दोन असते तर आपण संभाषण करू शकतो. तर निर्गुण रूप आम्हाला माहितच नाही, आम्ही बोलणार कोणाशी. तुकोबाराय म्हणतात आमचा सगुण साकार रूप परमात्मा कितीतरी भक्तांना भेटलाय, कितीतरी भक्तांना दर्शन दिलंय. कुठलाही प्रसंग असो हात मारली आणि देव आले. म्हणून मला जास्त करून सगुणाची अपेक्षा आहे. आणि या सगुण रूपाचं मला माझ्या चित्ताला आवडते. माझे जे मनाची उत्कंठा होती ती सगुण स्वरूपाला पाहिल्यानंतरच तृप्त होते. विठ्ठला विठ्ठला. कारण सगुण स्वरूप जर समोर असेल तर आम्ही त्याची पूजा करू शकतो. निर्गुणामध्ये तेवढं आम्ही जाऊ शकत नाही. एका ठिकाणी म्हटले सगुण पावले निर्गुण बसता. त्या निर्गुणाची पूजा केली तर सगुणाची प्राप्ती होते. परंतु तो पुढचा विषय साधक दशेला असताना आम्हाला ते जमणार नाही. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंताने अर्जुनाला विश्वविराट रूप दाखवलं तेव्हा भगवंतांचं जे विश्वविराट रूप पाहून अर्जुन घाबरले. कारण ते विशाल काय रूप होतं. त्या भगवंताच्या गळ्यामध्ये असे माणसांचे मुंडके होते, मुंडक्यांचे हार होते. कुठे कुठे पाहिले ते एकदम कालपुट्ट असे भगवान दिसायचे, कुठे पाहिले तर एकदम गोरे पान दिसायचे, कुठे पाहिले तर टेंगणी दिसायचे, कुठे पाहिले तर आकाशाला टेकतील एवढे दिसायचे. ते रूप सुद्धा होतं, परंतु ते रूप सगुण होतं, परंतु ते चांगलं नव्हतं, गोजिर नव्हतं. म्हणून तुकोबारायाने या ठिकाणी आवडतं ते गोजिर रूप आणि सगुण रूप. भगवान अर्जुनाला सांगतात अरे अर्जुना हे स्वरूप माझं खरं आहे, तुला जरी पटत नसलं हे रूप जरी घोर विकृत आणि थोर तरी कृतनिश्चयाचे घरी हेच खरे. भगवान अर्जुना सांगतात अर्जुना माझं सगुण रूप तुला आवडतं बरोबर आहे, पण हे रूप तू पाहतोस ना हे पण माझं सगुण रूप आहे. पण तुला भीती वाटते ना मी काय करू, हेच माझं खरं रूप आहे. पण या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की मला सगुण रूप आणि गोजिर रूप आवडतंय. भगवंताने अनेक रूप घेतली, मच्छे कच्चे वराह नृसिंह अशी बरेच अवतार घेतले. कारण मत्स्य रूपामध्ये जेव्हा पृथ्वी आपली लयाला गेली, पाण्यामध्ये गेली, तेव्हा भगवंताचे केला त्यांनी माशाचा अवतार घेतला. पण तुकोबाराय म्हणतात मला तेवढं नाही आवडलं, ते सगुण रूप आहे पण तेवढं नाही आवडलं. कच्चे रूप कासवाचं रूप घेतलं. जेव्हा समुद्र मंथन करायचं होतं तेव्हा मंत्राचलाची रवी करायची होती घुसळण्यासाठी आणि सुरुवात झाली तेव्हा मंत्राचे पर्वत पृथ्वीमध्ये जाऊ लागला. तेव्हा भगवंताने पाहिलं अशी जर स्थिती राहिली तर मंत्राचे पर्वत खाली जाईल. मग त्याच्यासाठी भगवंताने कासवाचा अवतार घेतले. तुकोबाराय म्हणतात हे सुद्धा सगुण रूप आहे, पण हे सुद्धा मला तेवढं नाही आवडलं. मग भगवंतानी वराह रूप घेतलं. तेव्हा पृथ्वी हिरण्याक्षाने पळवली, त्याच्या तावडीतून सोडण्याकरता भगवंतानी ते रूप घेतलं. पुढे भगवंतांनी नृसिंह अवतार घेतला, तो सुद्धा सगुण अवतार होता. परंतु मुंडके सिंहाचे आणि धड माणसाचं होतं. भक्त प्रल्हादांना खूप आवडलं. तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण. तुकोबाराय म्हणतात मला ते रूप सगुण होतं, पण ते रूप सुद्धा तेवढं नाही आवडलं. परंतु आमचे पांडुरंगाचं जो सगुण रूप आहे ते मला खूप आवडलं. पाहता लोचन सुखावले. कारण कितीतरी भक्त लोक आमचे जातात वालवंटापासून महाद्वारापर्यंत जे लाईन लावतात कशासाठी, आमच्या परमपिता पांडुरंगाला पाहण्यासाठी. ते रूप जर का एकदा पाहिलं तर बस तहान साधू संतांची तहान घालून जाते. तुकोबाराय म्हणतात हे भगवंता मी सुद्धा तुम्हाला पाहिले, मी तुम्हाला डोळे भरून पाहिले. आता भगवंता मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्ही असेच राहा, माझ्या समोर राहा. या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आता दृष्टी पुढे
म्हणतात देवा आता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवाला विनंती करतात देवा तुम्ही आता असेच राहा. साधकाची जीवन मुक्त अवस्था जेव्हा सुरू होते तेव्हा देवाला पत्र पाठवावे लागत नाही की मी आता उन्मनी अवस्थेला आलोय, माझी आता भक्ती फार रुजू झाली, हे काही देवाला सांगावं लागत नाही. मग देव त्याच्यावर आपोआप कृपा करतात. एखादी पेरूची बाग असावी आणि तो पेरू त्या बागेतले पेरू परिपक्व दशेला यावे. मग पोपट दादाला काही चिठ्ठी पाठवावी लागत नाही की आमची आता बाग तयार झाली, आता पोपट दादा तुम्ही आमच्या बागेत या. नाही, भगवंताला सगळं कळतं. विठ्ठला रामायणातला एक प्रसंग आहे. ज्यावेळी सीता मातेला रावण बापूने पळवून नेली त्यावेळेला रस्त्यामध्ये जाताना आमच्या जटावीने पाहिलं की कोणीतरी एक स्त्री तिला कोणीतरी एक राक्षस पळून नेतोय. त्यांनी पाहिलं आणि मग त्या रावण बापूला विचारलं की तुम्ही यांना घेऊन कुठे जाता. तर रावण बापूला राग आला. त्यांनी सांगितलं तू रस्त्यातून बाजूला हो, मला आड येऊ नको. तेव्हा त्यांनी ओळखलं, जटाईने ओळखले हा दुष्ट आहे, कोणीतरी दुष्ट आहे आणि या आपल्या स्त्रीला त्या मातेला हा फसून पळून चाललाय, पळून नेतोय. मग त्याला राहवलं नाही. मग त्यांनी सांगितलं तुला जर या मातेला न्यायचं असेल तर माझ्याशी 2 हात करावे लागतील. असं ते जटाईने सांगितलं. त्या रावण बापूची शक्ती त्याला माहिती नव्हती आणि जटाईची शक्ती रावण बापूला माहिती नव्हती. दोघांची धरपकड झाली, कोणी कोणाला मानेना. जटाई सुद्धा त्या रावणाला भारी पडला. मग हे कूटनीतीचे लोक असतात, हे राजकारण करतात. एका मार्गाने जर नाही जमलं तर दुसरा मार्ग अवलंबतात. रावण हा 1 नंबर राजकारणी, कारण त्याचा इतिहास फार पराक्रमी इतिहास आहे. मग त्या रावण बापूने जटाईला विचारलं तुझं मरण कसं आहे हे तुझ्या आराध्याचं नाव घेऊन तुम्हाला सांग. त्यांनी सांगितलं मी माझ्या भगवान प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगतो की माझे दोन्ही पंख छाटले तर मी मरेन. आता तू सांग तुझ्या देवाची शपथ की तुझं मरण कसं येईल ते. ते म्हणतो की माझ्या पायाचा डाव्या पायाचा अंगठा जर तू तोडलास तर मी मरून जाईन. जटायूने प्रयत्न केला, एका जडेसरशी पायाजवळ गेला आणि मग याने शिताबीने आपल्या कारनाम्याने दोन्ही हातात 2 तलवार घेऊन जटायूचे पंख छाटले. जटाई तसंच पडून राहिला. बरेच दिवस झाले, रावण बापू निघून गेला. बरेच दिवस झाले आमचे भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी ते जटायू एकदम शेवटच्या अवस्थेमध्ये होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय असा आवाज त्या ठिकाणी येत होता. भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा त्या ठिकाणी जात होते. लक्ष्मण दादाने ऐकलं की कोणीतरी श्रीराम जय राम करतो, कोणीतरी राक्षस असला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला लक्ष्मण दादांनी म्हटलं दादा कोणीतरी राक्षस असला पाहिजे. हे वेशधारी राक्षस असतात, दिसायला चांगले बोलतात पण आतमध्ये कपट करतात. भगवान प्रभू रामचंद्र सांगितलं तसं नाहीये, आपण बघायला पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी गेले. ते जटाईला विचारलं तुम्ही कोण आहात. म्हणे मी माझं नाव जटायू आहे आणि आमच्या भगवान प्रभू रामचंद्राची जी पत्नी सीता माता आहे त्यांना तो रावण घेऊन गेलाय. तेव्हा त्याने सांगितलं मीच अयोध्येचा जो पती दशरथ राजा आहे त्याचा पुत्र मी राम, तो मीच आहे. असं म्हटल्याबरोबर त्या जटायूच्या मनामध्ये एवढा आनंद झाला की बस रे बस. भगवान प्रभू रामचंद्राने म्हटलं की तू हे सर्व केलं, हे सर्व अवर्णनीय आहे. माझ्यासाठी तू एवढं केलंस, ते सीता मातेसाठी तू एवढं केलंस, बस आता काही नको, मी तुला परत जीवदान देतो. तेव्हा ते जटाई म्हटले नको देवा काही नको, मग तुला काय पाहिजे ते मागून घे, तुला त्रिभुवनाचं राज्य देतो. जटाई म्हटले नको देवा आता काही नको, आता फक्त एक करा की तुम्ही इथे आहात ना, तुमच्या समोर माझी जीवन ज्योत मावळली पाहिजे, तोपर्यंत तुम्ही माझ्या समोर राहा. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांढरं. विठ्ठला रामायणामध्ये दुसरा प्रसंग आहे. किष्किंधा नगरीचा राजा वाली त्याने आपला भाऊ सुग्रीव त्याच्या पत्नीला पळवलं होतं आणि राज्य करत होता. सुग्रीव मात्र दुसऱ्या डोंगरावर राहत होता. भगवान प्रभू रामचंद्रांची भेट झाली
आणि सुग्रीवाने त्याची व्यथा सांगितली की माझ्या पत्नीला माझ्या भावाने पळवली, तुम्ही काहीतरी करा, माझ्या पत्नीची सुटका करा. भगवान परमानंदाने विचार केला की दोघे भाऊ आहेत, आपण त्याच्यामध्ये कशाला पडा. पण ते वालीचे कर्म चांगले नव्हते हे भगवंताने जाणलं. मग भक्ताची हनुमंतरायांचा मित्र सुग्रीव आपल्या भक्ताचा मित्र म्हणून त्याची बाजू घेतली पाहिजे. आणि मग दोघांचं युद्ध तर सर्वांना माहितीये. एका बाणासरशी वालीला खाली पाडलं. तेव्हा वाली म्हणतो, हे रामा, तुम्हाला हे शोभत नाही. तुम्ही दिलीप राजाच्या वंशातले, अज राजाच्या वंशातले दशरथाचे पुत्र, तुम्ही एवढ्या मोठ्या कुळातले असून तुम्ही मला चोरून मारलं, हे बरोबर नाही. तुम्हाला शोभा नाहीये, शोभा देत नाही. तुम्ही समोरासमोर माझ्याशी दोन हात करायचे होते, भले मी मेलो असतो किंवा मी दोन हात केले असते, परंतु तुम्ही मला चोरून मारलात, हे तुमच्या कुळाला शोभत नाही. तेव्हा भगवंताने त्यांना समर्पक उत्तर दिलं की तू ही भाषा जो बोलतोस हे बोलण्याला सुद्धा तुझी लायकी नाहीये. भावाची पत्नी तू चोरून आणलीस आणि पश्चात तू अशी भाषा वापरतो, हे तुझं बरोबर नाहीये. मग त्याच्या शरीरातून जेव्हा रक्त गेलं तेव्हा त्याला उपरती झाली. त्याच्या मनामध्ये आलं, अरे आपण कोणाशी बोलतोय, हे तर ब्रह्मांडाचे राजे आहेत. मग भगवंताला त्याने लोटांगून घातलं, देवा बस चुकलं माझं, तुम्ही कोण आहात हे माझ्या लक्षात आलंय. तेव्हा भगवंताने जाणलं, आता शुद्धीवर आलाय, आता ठिकाणावर आलाय. मग वालीला भगवंताने म्हटलं, वाली तू तर महापराक्रमी आहे, मला माहितीये. तो रावण बापू तू काहीच नाहीये, त्याच्या हजारो पटी तुझ्याकडे शक्ती आहे, हे मला माहितीये. ती आता जाऊ दे, मी तुला जीवदान देतो. तेव्हा वाली म्हणतो, देवा आता मला जीवदान नको, त्रैलोक्याचा राजा माझ्या समोर आहे, आता मला जीवदान घेऊन काय करायचं. तेव्हा त्यानं सुद्धा म्हटलं, मी त्रैलोक्याचं राज्य तुला देतो, 1000 वर्ष तू राज्य कर. तेव्हा वाली म्हणतो, देवा नको, आता असं काही नको, बस माझे जीवन जो जाईपर्यंत तुम्ही माझ्या समोर राहा. विठ्ठला विठ्ठला. आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे, जो मी तुझं पाहे पाठवला. तुकोबरा या ठिकाणी म्हणतात, देवा माझ्या मनात तीच हुरहुर लागली आहे, तुमच्या नावाची हुरहुर लागली आहे. एखादा कंजूस माणूस असा असतो, तो आपलं धन कमवण्यासाठी अहोरात्र कष्ट कसं करतो, त्याप्रमाणे तुकोबर आहे अहोरात्र देवाचे नामस्मरण करत होते. तुकोबर आहे म्हणतात, माझं मन, माझ्या मनात तुझी, माझं मन लाचावलंय, ते तुझ्या नामस्मरणासाठी तळमळतंय. हे आता जीव गेला तरी मी मागे येणार नाही. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात देवा माझं मन लाचावलंय, कशासाठी, तुझ्या नामाची गोडी लागली. तुकोबर एकदा असे बहिर दिशेला गेले होते, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं भजन चालू होतं, भगवंताचं नामस्मरण चालू होतं. एक पंडित विद्वान तिथून जात होता, त्यांनी पाहिलं की तुकोबर बहिर दिशेला बसतात आणि देवाचं पवित्र नाम त्या अवस्थेमध्ये घेतात. जर भटांनी पंडितांनी अडवलं, हे तुकोबर आहे, तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहात आणि तुम्ही करता काय, तुम्ही काय बोलता, देवाचं नामस्मरण घेता, अशा अवस्थेमध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण नाही घ्यायला पाहिजे असं ते म्हटले. तेव्हा तुकोबर आहे म्हटलं, हे माझ्या हातात नाही ना, माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा. हे जे मी नामस्मरण करतो ना, हे माझ्या हातात नाहीये, बोलवीचा धनी वेगळाच आहे माझा, असे तुकोबर आहे म्हटले. तेव्हा त्याला पटलं की नाहीये, हे सामान्य पुरुषे नाहीये, हे महान साधू आहेत. विठ्ठला म्हणून तुकोबाराय सामान्य नव्हते. तुका आकाश एवढा
तुका आकाश तुकोबारा एवढे आकाश एवढे आणून असून सुद्धा एकदम खालच्या लेवलला येतात आमच्यासाठी. आणि देवाला म्हणतात, देवा मी तुझा लहान बालक आहे, मी जी जी इच्छा करेन ती हट्टाने करेन आणि ती तुम्ही पुरवली पाहिजे. ही अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही, मागावी लोरी वारी. तुका म्हणे आम्ही,
मागावी लढीवाली पुरवावी आले माय बाबा. तुकाराम महाराज, आम्ही तुमची वेडी वाकुडी आहोत. स्टँडर्ड नाही, वेडी वाकुडी आहोत, पण लाडले आहोत. मागावी लढीवाली पुरवावी आली माय बाबा. कारण लढयाची बालका किरीटी करुणी स्नेहाची दिठी तो खेळता पाठी माऊली धावी. तो जो करुणी जो खेळ धावी तो पुढे सोनियाचा करून देवी. ऐशी उपासतीची पदवी मी पोषित देत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बस ते बाल जे मागेल आमची माऊली देण्यास तयार आहे. ज्ञानेश्वर जे मी काही चांगलं बोललं असेल ते हरिभक्तपरायण गुरुवार यांचं, आणि जे काही चुकीचं बोललं असेल ते माझं मला परत करा. झालेली सेवा पांडुरंगाचे चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी विराम देऊ. जय विठ्ठल.